श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. हॅलो नमस्कार, मी प्रेरणा. सर्वांचं प्रेरणाच ब्लूम बॉक्समध्ये मनापासून स्वागत. तर आजचा ब्लॉग खूप खास आहे, कारण हा माझा पहिला ब्लॉग आहे. माझी आशा आहे की सर्वांना खूप आवडेल. आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे, त्याचसाठी मी येथे तयारी करत आहे. सर्वप्रथम मी येथे किचन कट्टा साफ करून घेत आहे. तर किचन कट्टा इथे स्वच्छ झालेला आहे आणि मी लगेचच सामान लावून घेतलेलं आहे आणि भांडीसुद्धा घासून घेतलेली आहेत. तर हा आमचा म्याव भूक लागली म्हणून किती वेळ असा बसून राहिला होता. त्याला खायला घालून मी चहा घेतला. चहाच्या भांड्याचा आवाज झाला नाही तोपर्यंत आमच्या स्टेला मॅडम हजर. बिस्किट पाहिजे होतं खायला. चहा घेऊन झाल्यावर लगेचच मी दार स्वच्छ करायला घेतले आणि उंबऱ्याचे लेपन करायला सुरुवात केली. त्यानंतर मी मावशीच्या इथे रांगोळी काढायला घेतली. दीदी आणि मी दोघी मिळून रांगोळी काढत होतो, त्यामुळे पटकन अशी रांगोळी झाली. मावशीच्या दारातली रांगोळी झाली तोपर्यंत लगेचच आमच्या दारात काढायला सुरुवात केली. मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि माझा पहिला व्लॉग. म्हणलं स्वामींचा आशीर्वाद घ्यावा म्हणून आम्ही दुपारी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र कोटीतीर्थ येथे गेलो. खूप छान असं मंदिर आहे, पण इथे फोटो आणि व्हिडिओ काढायला अलाव नव्हतं, त्यामुळे आम्ही जास्त काही काढलं नाही. पुढे असं गेलं एक तलाव आहे, त्या तलावालाच कोटीतीर्थ असे म्हणतात. नंतर संध्याकाळी मी जेवणाच्या तयारीला लागले. इथे मी कुकर लावून घेत आहे, त्यातच बटाटे लावून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी आता पीठ मळायला घेतलेलं आहे. पोळीचं पीठ मळायचं होतं म्हणून थोडंसं तेल लावून घेतलं. इथे मी मगाशीच डाळ लावून घेतली होती आणि आता पुरण शिजवायला घेत आहे. गूळ घालून छान असं मिक्स करून घेतलं आहे. व्यवस्थित असं शिजून झाल्यावर त्यात थोडी वेलची पूड घातलेली आहे. पुरण शिजून झाल्यावर पुरण वाटून घेत आहे आणि इकडे मम्मी आमटीची तयारी करत आहे. पहिला मसाला करून घेत आहे. तर इथं आमटीला फोडणी घालत आहे. छान असा मसाला भाजून घ्यायचा आहे. थोडा मसाला घातलेला आहे गरम.
गॅसवर मी इकडे भाजीची तयारी करत आहे. इथे आम्ही आरती करून घेत आहोत. आरती करून झाल्या नैवेद्य दाखवला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.